मतांचा कौल, मतांचा आशीर्वाद हा महायुतीलाच दिला आणि त्यामुळे महायुतीला स्पष्ट असं बहुमत हे विधानसभांच्या निवडणुकींना मिळालं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या करोनाच्या जो कालावधी होता त्या करोनाच्या कालावधीमध्ये घेता आल्या नाहीत आणि त्यामुळे या निवडणुका ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत्या या प्रदीर्घ कालावधीनंतर झालेल्या निवडणुका आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 288 नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या होत्या. या निवडणुकीमध्ये निकाल 3 तारखेला लागेल असं सर्व महाराष्ट्रालाही अपेक्षित होतं, परंतु काही तांत्रिक कारणामुळे निकाल हे थोडेसे लांबणीवरती गेले आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 तारखेला झालेल्या सर्व त्या सार्वत्रिक निवडणुका आणि काल 20 तारखेला झालेल्या उर्वरित अशा सार्वत्रिक निवडणुका अशा दोनही दिवसांमध्ये झालेल्या निवडणुकांचा एकत्रितपणे असा हा निकाल हा आज संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर हा येताना दिसतोय. खरं तर सर्व निकाल हे घोषित व्हायला थोडासा अवधी आहे, परंतु जो कल ज्याला म्हणतात तो कल आणि जी माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे त्या माहिती उपलब्ध झाल्याप्रमाणे 288 ठिकाणच्या या निवडणुकांमध्ये महायुतीला जवळजवळ 225 ठिकाणी यश मिळालं. त्यामध्ये स्थानिक आघाड्या ज्या आहेत त्यांचंही प्रमाण हे जवळजवळ 20-25 पेक्षा जास्त ठिकाणी आहे. त्यामुळे महायुतीला दिलेला हा कौल आणि त्याबद्दल आभार मानावेत तेवढे कमी आहेत आणि ते मतदारांचे आभार मानावेत यासाठी आज ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांचे आभारही मानतो.